नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे। कारण राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे। परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन मिळणार आहे। या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य शासनानं हा मदतीचा हात देऊ केलाय। परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन मिळणार आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आलाय। वारकरी महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपुरामध्ये असणार आहे। प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। तसेच महामंडळाचं भाग भांडवल हे 50 कोटी रुपये इतकं असणार आहे। तसेच कीर्तनकारांना देखील आरोग्य विम्याचं कवच दिलं जाणार आहे। राज्य सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये वारकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली होती। राज्यामध्ये वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा देखील अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती। अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्यानंतर आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून राज्य सरकारनं अंमलबजावणीला सुरुवात केली। महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली। यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जाणार आहे। तसेच वारकऱ्यांना पेन्शन देखील लागू केली जाणार आहे। या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल। अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे हे महामंडळ निर्माण करण्यात आले। तर आता पुढे याची प्रोसेस कशी असेल याबद्दलची माहिती जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तोपर्यंत तुम्ही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।